नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. प्रिया जेलमधल्या बायकांना म्हणते, तुम्ही माझं डोहाळ जेवण कराल ना? तेव्हा त्या बायका म्हणतात, हे कसं शक्य आहे? तेव्हा प्रिया रागातच म्हणते, शक्य कसं नाही म्हणजे? अहो मी गरोदर आहे ना, मग माझं तर डोहाळ जेवण व्हायलाच हवं. मग ती कॉन्स्टेबलकडे जाते आणि तिला म्हणते की ताई, मला माहिती आहे तू नक्की काहीतरी करशील ना, तू माझं डोहाळ जेवण करशील ना? आता ती रागातच तिच्याकडे पाहते आणि ती कॉन्स्टेबलसुद्धा हो असं म्हणते. आता प्रिया आनंदाने नाचू लागते. कुणीतरी येणार गं आणि माझंही डोहाळ जेवण होणार असं म्हणून ती मनातून खूप खुश झालेली असते. स्वतःशीच म्हणते की सौभाग्यवती प्रिया अश्विन सुभेदार, हिचं डोहाळ जेवण तर व्हायलाच हवं की नाही, कारण माझ्या पोटामध्ये सुभेदारांचा नातू वाढतोय, मग त्याचं जंगी स्वागत तर करायलाच हवं ना. आता इकडे अर्जुन सायलीला तयार करत असतो. त्यांनी तिचा मेकअप केलेला असतो, अगदी छान तिला नटवलेलं असतं आणि तो तिच्याकडे पाहतच राहतो. तू खूप सुंदर दिसते आहेस बायको असं म्हणतो. तेव्हा सायली म्हणते, बरं ठीक आहे, मला सांगा बरं, मी सायलीसारखी सुंदर दिसते आहे की तन्वीसारखी सुंदर दिसते? तेव्हा अर्जुन म्हणतो, तू माझ्या बाळाच्या आईसारखी सुंदर दिसते. आता इकडे आश्रमातील मुलं घाईघाई क्लासवरून येतात आणि आता चला सायलीताईच्या घरी जायचं आहे ना, म्हणून आम्ही आता लगेच आवरून घेतो असं म्हणतात. कुसुम म्हणते, श्वेता गेल्यापासून माझा एकटीचाच खूप कामाचा लोड आला आहे, हात मोडल्यासारखं झाला आहे हो. ती लगेच मॅडमला फोन करून विचारते की मुली कुठपर्यंत आल्या आहेत. तेव्हा मॅडम सांगतात की 1 तास तरी लागेल आम्हाला यायला, क्लासच्या तिथेच मी मुलींना सोडून देईल. तेव्हा कुसुमताई ठीक आहे असं म्हणते, पण जरा लवकर येण्याचा प्रयत्न करा असंही सांगते. तितक्यात श्वेता तिला कॉल करून विचारते की मुली कुठे गेलेल्या आहेत, अजून आल्या की नाही, तिला खबर काढायची असते. कुसुमताई सांगते की अजून 1 तास तरी लागणार आहे आणि क्लासच्या तिथेच ती गाडी मुलांना सोडवणार आहे. श्वेता लगेच पुढे तो मेसेज पाठवते. आता कुसुमताई सगळ्या मुलांना पटपट आवरा असं म्हणत असते. सगळ्यांची एकच गडबड असते. इकडे प्रियासुद्धा जेलमधल्या सगळ्या बायकांना म्हणते की चला ना, आवरा पटपट. कॉन्स्टेबलला विचारते की ताई, मी तुला जे जे काही सामान सांगितलं होतं ते तू आणलेस ना गं? तेव्हा कॉन्स्टेबल हो असं म्हणते. प्रियाने सांगितलेलं सगळं सामान तिने आणलेलं असतं. कॉन्स्टेबल तिला तिचा मोबाईल देते. त्या मोबाईलमध्ये श्वेताने मेसेज पाठवलेला असतो की त्या मुली आता 1 तासामध्ये क्लासजवळ उतरतील आणि त्यांचं लाईव्ह लोकेशनसुद्धा पाठवलेलं असतं. प्रिया ते सगळं सचिनला पाठवते आणि गुपचूप कॉन्स्टेबलकडे मोबाईलही देऊन टाकते. आता ती खूप उत्साहित असते. माझ्या डोहाळ जेवणाची सगळी तयारी झाली आहे ना असं ती सर्वांना विचारू लागते. आता इकडे सगळेजण तयारी करत असतात. त्याच वेळेस प्रताप आणि पूर्णाजी तिथे येतात. श्वेता लगेच पूर्णाजीसाठी तिला जसा लागतो तसा चहा घेऊन येते. पूर्णाजी विचारते की ही कोण आहे? तेव्हा अस्मिता सांगते की स्मितला सांभाळण्यासाठी हिला आपल्या घरी राहायला बोलवलेलं आहे. पूर्णाजी म्हणते, स्मितला सांभाळणार आहे की मला? आल्या आल्या तिने माझ्या आवडीनिवडीसुद्धा जपल्या आहेत. श्वेता सांगते की मला सायली त्यांनी सगळं समजावून सांगितलेलं आहे. आता सगळेजण अर्जुन आणि सायलीची वाट पाहत असतात आणि तितक्यात अर्जुन सायली दोघेही छान तयार होऊन खाली येतात. सगळेजण त्यांच्याकडे पाहतच राहतात, कारण दोघेही खूप छान दिसत असतात. चैतन्य मुद्दाम चेष्टा करतो. शैतान का नाम लिया और शैतान हाजिर असं म्हणणार होतो, पण सायली बहिणीसुद्धा आहे ना तुझ्यासोबत, त्यामुळे आता नाही म्हणत आहे. पूर्णाजी म्हणते, मला जसं तन्वीच्या बाबतीत घडायला हवं होतं ना, अगदी तसंच घडतंय. सगळी हौसमौज सगळं असंच काही मला तन्वीच्या सोबत व्हायला हवं होतं आणि आता मी एकदा का बाळाचं तोंड पाहिलं म्हणजे मी मरायला मोकळी. प्रतिमा म्हणते, पूर्णाई असं काय गं म्हणतेस? सायलीसुद्धा म्हणते की पूर्णाजी, अजून तुला खूप काही पाहायचं आहे. माझ्या बाळाला माझ्यावरती जसे संस्कार केले तसे छान संस्कार करायचे आहेत आणि त्याच्या लग्नामध्ये नाचायचंसुद्धा आहे, त्यामुळे आत्ताच ह्या अशा काही गोष्टी करायच्या नाहीत. तेव्हा पूर्णाजी म्हणते, बरं बाई ठीक आहे. आता अश्विनने एका फोटोग्राफरला बोलवलेलं असतं, खास अर्जुन आणि सायलीचे फोटो काढण्यासाठी. तो माणूस देखील तिथं येतो आणि त्यावेळेस अर्जुन आणि सायली छान पोज देऊ लागतात. दोघेजण छान फोटोही काढतात. सगळेजण कौतुकाने पाहत असतात.
श्वेता मनातच म्हणते की तुम्हाला काय खुश व्हायचं आहे, काय आनंद साजरा करायचा आहे ना, तर तो करून घ्या. कारण हा तुमचा आनंद जास्त वेळ टिकणार नाही आहे, काही क्षणापुरताच तो असेल. आता इकडे जेलमध्ये सगळ्या बायका मिळून प्रियाला औक्षण करतात. तिचंसुद्धा डोहाळ जेवण ते करत असतात. प्रिया म्हणते की ते आणा ना लवकर, म्हणजे पेढा की बर्फी ते पण बघायचं असतं ना. म्हणजे बर्फी असेल तर मुलगी आणि पेढा निघाला तर मुलगा, असंच काहीतरी असतं ना. तेव्हा प्रिया आता खूप या सगळ्यासाठी एक्सायटेड असते आणि ती एक वाटी उघडून पाहते. त्या वाटीमध्ये बर्फी निघते. त्यातील एक कैदी म्हणते की म्हणजे तुला तर मुलगी होणार, आणि प्रिया जोरातच तिच्यावरती ओरडते. आता इकडे सगळेजण अर्जुन सायलीसाठी खूप खुश असतात. ते छान छान फोटो काढत असतात. आता पूर्ण आजी म्हणते बास करा रे तुमचे फोटो काढणं, आता लवकरात लवकर ऑक्शन करून घ्या. आता तेव्हा पहिल्यांदा प्रतिमा तिचं औक्षण करते. त्यानंतर कल्पना, अस्मिता सगळेजण मिळून सायलीचं औक्षण करतात. सगळेजण खूप खुश असतात. इकडे प्रिया रागातच म्हणते की मला मुलगा हवा आहे, सुभेदारांना वंशाचा दिवा पाहिजे ना. पण ठीक आहे, हरकत नाही. मुलगी म्हणजे पंतीच ना, आणि अख्खं घर पेटवून देण्यासाठी एक पंतीसुद्धा पुरेशी असते. त्यामुळे काहीही झालं तरीही मला चालणारच आहे. आता ती सगळ्यांना म्हणते तुम्हीसुद्धा पोटभर सगळं खा हां, शेवटी सुभेदारांच्या सोन्याचं डोहाळ जेवण आहे हे. आता ती दोन्ही पेढा बर्फी हातामध्ये घेते आणि स्वतःशीच म्हणते की हे सगळं खाऊन मी आता खूप धष्टपुष्ट होणार आहे. कारण सायली, तुझं जंगी स्वागत जे करायचे मला इथे. आता इकडे सगळेजण मुलींची वाट पाहत असतात. काका म्हणतात की पुन्हा एकदा मॅडमला फोन करून आता विचारायलाच हवं, कारण बराच वेळ झाला आहे ना. तेव्हा कुसुम त्यांना फोन करून विचारते. त्या मॅडम सांगतात की आम्ही आत्ताच आलो आहे, खूप ट्रॅफिक लागलं होतं ना, त्यामुळे उशीर झाला. मुली आता 10 मिनटामध्येच तिथं पोहोचतील बघा. मुलींशी बोलायचं आहे का? तेव्हा कुसुमताई मानसीसोबत बोलते. मानसी तिला सांगते की कुसुमताई, आम्ही आत्ता लगेच घरी येतो आणि येताना फक्त सायलीताईसाठी काहीतरी गिफ्ट घेऊन येतो. तेव्हा कुसुमताई म्हणते लवकर या, जास्त वेळ घालवू नका. कुसुमताई म्हणते की आणखी 10 मिनिट लागणार आहेत. मग पुन्हा मुलं चिडचिड करू लागतात की आणखी 10 मिनिट लागणार, मी सांगत होतो त्यांना नको होतं पाठवायला. आता इकडे मुली रस्त्याने चालत असताना तो पाठलाग करणारा व्यक्ती बरोबर टिप देतो आणि त्याच वेळेस एक व्हॅन तिथं येते. त्यातून काही माणसं बाहेर येतात आणि त्या मुलींना बळजबरीने गाडीमध्ये घालतात. इकडे राकेश म्हणतो त्या माणसाचा फोन कसा नाही आला अजून, आणि तितक्यात त्याचा फोन येतो. तो सांगतो की आपला प्लॅन वर्क झालेला आहे, आत्ताच आपल्या माणसांनी मुलींना व्हॅनमध्ये टाकलेलं आहे. तेव्हा सचिन म्हणतो एकदम छान काम केले. आता सायली, अर्जुन, सुभेदार, तुला खूप छान गिफ्ट मिळणार आहे बघ आता तुला डोहाळ जेवणाचं. राकेश म्हणतो माझ्या बाबांना त्यांनी जेलमध्ये पाठवलं ना, आता तिलासुद्धा कळेल की जेलमध्ये राहणं काय असतं. माझे बाबा तर आता सुटतीलच, त्याबद्दल काही शंकाच नाही. पण सायली, तू मात्र आता पोस्कोच्या केसखाली आयुष्यभर जेलमध्ये सडत राहशील बघ. इकडे आता सगळेजण खूप खुश असतात. तेव्हा पेढा की बर्फी हे शोधायची वेळ येते. त्यावेळेस अर्जुन म्हणतो मला तर मात्र मुलगीच हवी आहे हा. कल्पना म्हणते आम्हाला काहीही असलं ना तरीसुद्धा चालणार आहे. आता नेमकी अर्जुनच्या म्हणण्याप्रमाणे बर्फीच निघते. सगळेजण खूप खुश होतात आणि आनंदाने टाळ्या वाजवू लागतात. अर्जुन सायलीसुद्धा खूप खुश असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये सायलीला अटक करताना आपल्याला दिसणार आहे. त्यावेळेस आता अर्जुन सायली या सगळ्यातून कसे मार्ग काढणार हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.